मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा कारले खाण्याचे फायदे. कारले हे कडवट आणि तुरट चवीचे असल्यामुळे अनेकांना कारले खाणे फारसे आवडत नाही. मात्र कारले खाण्याचे किंवा कारल्याचा रस पिण्याचे काय अफलातून फायदे आहेत ते जाणून घेऊयात. नंबर 1. कारल्यात असलेल्या कॅटेचिन, गॅलिक ॲसिड, एपिकॅचिन आणि क्लोरोजेनिक ॲसिड या अँटीऑक्सिडंटमुळे कॅन्सर आजार टाळण्यास मदत होते. नंबर 2. स्टोनच्या समस्येवर कारल्याचा रस पिणे किंवा भाजी खाणे फायदेशीर असते. 20 ग्रॅम कारल्याच्या रसात मध आणि थोडेसे हिंग घालून प्या, समस्या कमी होते. नंबर 3. कारले शक्तिवर्धक आहे, म्हणून लहान मुलांच्या आहारात त्याचा आवर्जून समावेश करावा. नंबर 4. दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्याच्या पानांचा रस सकाळ संध्याकाळ कपभर घ्यावा. नंबर 5. कारल्याची भाजी खाणारे किंवा रस पिणाऱ्यांचे डोळे निरोगी राहतात. कारल्यात व्हिटॅमिन ए व बीटा कॅरोटीन विपुल प्रमाणात असल्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. नंबर 6. रातांधळेपणा असेल तर रोज कोवळ्या कारल्यांचा रस किंवा चूर्ण सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घ्यावे. नंबर 7. अंगाला सतत खाज येत असल्यास कारल्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. खरूज, खाज, नायटे, चट्टे अशा त्वचाविकारांवर कारल्याच्या कपभर रसात चमचाभर लिंबू रस घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा. नंबर 8. नियमितपणे कारल्याचे सेवन केल्यास बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते व हार्ट अटॅकपासून दूर राहता येते. नंबर 9. कावीळ झाल्यावर ताज्या कारल्याचा रस सकाळ संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते. नंबर 10. डायबिटीस पेशंटसाठी कारले वरदान आहे. कारल्याच्या रसात समप्रमाणात गाजराचा रस घालावा आणि प्यावा, त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते. नंबर 11. आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर कारल्याचे नियमित सेवन करावे. नंबर 12. गॅसच्या समस्येवर व अपचनावर कारले खाल्ल्याने आराम मिळतो. नंबर 13. पोटात कृमी किंवा जंत झाल्यास कारल्याचा रस फायदेशीर ठरतो. नंबर 14. कारल्याच्या पानांचा 3 चमचे रस 1 ग्लासभर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो. यासोबत कारल्याची मुळे स्वच्छ धुवून वाटून त्याचा मूळव्याधीच्या कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीसे होतात. नंबर 15. कारल्याच्या ज्यूसमध्ये लिंबू मिसळून पिल्यावर चेहऱ्यावरचे काळे डाग, पिंपल्स दूर होतात, कारण कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. नंबर 16. अर्धा कप पाण्यात 1 ते 2 चमचे कारल्याचा रस घालून घेतल्यास डायरियावर फायदा होतो. नंबर 17. उलट्या व जुलाब होत असतील तर कारल्याच्या रसात थोडे पाणी टाकून त्यात काळे मीठ टाकून प्यावे, नक्की फरक पडेल. नंबर 18. यकृतासाठी कारले हे उत्तम औषध आहे, कारण कारल्यामुळे यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते. आतडे आणि किडनी स्वच्छ आणि निरोगी राहते. नंबर 19. दररोज सकाळी कारल्याच्या रसात 1 चमचा लिंबाचा रस घालून असे 2 महिन्यापर्यंत सेवन केल्यास शरीरातील टॉक्झिन्स दूर होऊन जाडेपणा कमी होण्यास मदत होते. नंबर 20. तुम्हाला भूक लागत नसल्यास कारल्याचे सेवन करा, भूकवाढीस मदत होईल. नंबर 21. दररोज 1 महिना कारल्याचे सेवन केल्यास जुन्यात जुना कफचा आणि खोकल्याचा त्रास सुद्धा कमी होतो. नंबर 22. लघवीस त्रास होत असेल तर कारल्याच्या पानांचा 1 कपभर रस चिमूटभर हिंग घालून प्यावा. जास्त प्रमाणात कारले खाल्ल्यास पोट दुखणे, उलट्या होणे, अतिसार असा त्रास होऊ शकतो. गरोदरपणात कारले खाणे टाळावे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.